पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात विकासाची एक मोठी संकल्पना समाजासमोर ठेवली आहे. 2047 म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत भारताची प्रतिमा ही एक विकसित भारताची कल्पना त्यांनी मांडली आहे. आणि म्हणून मला त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचं अगदी 11 वर्षाचं म्हटलं तरी चालेल एक वैशिष्ट्य वाटतं की विकासाच्या मार्गावर त्यांनी देशाला नेलं. ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या परंतु आवश्यक होत्या अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या. आणि हे सगळं करत असताना राष्ट्रभावना, समाजाबद्दलचं प्रेम, समाजाच्या उत्कर्षाकरता निस्वार्थीपणा हा सगळा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला सगळ्यांनाच लक्षात येतो. तो व्यवहारामध्ये त्यांनी योजनांच्या रूपाने आणला. या योजना खरं पूर्वसुद्धा होऊ शकल्या असत्या पण त्या झाल्या नाही त्या कालखंडामध्ये. आता त्या होत आहेत. मग ते त्या बंदर विकसित करण्याचं असेल, व्यापार विकसित करण्याचा असेल, त्यामध्ये शिक्षणाची धोरण हे पूर्वीपासून यायला पाहिजे. जवळपास 29 वर्ष आपल्या देशाला एज्युकेशन पॉलिसी नव्हती. एज्युकेशन पॉलिसी आणणं हे एक सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. मी शिक्षक असल्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त प्रेम आहे. हे एक मोठं क्रेडिटेबल अशा प्रकारचं अचिव्हमेंट त्याच्यामध्ये आहे. आणि तो सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी, हितासाठी आहे. मी मोदीजींना या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.